नमस्कार श्रोते हो, सादर करत आहोत ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुकुंद कुळे यांनी घेतलेल्या आकाशवाणीच्या संग्रहातील मुलाखतीचा भाग 4. पण हे सतत लेखनामध्ये अडकल्यामुळे मुलांना वेळ देणं वगैरे हा जो प्रकार असतो साधारणपणे तो आम्ही सगळं दिला. हे करत असतानाच मी मुलांची काही तक्रार नव्हती का की बाबा सतत लिहितच बसले असं नाही, आणि पण तसा सतत मी लिहितही नाही, कारण मला तसं म्हटलं तर लिहायचा कंटाळा आहे, म्हणजे मग पत्र सुद्धा लिहिण्याचा कंटाळा आहे. पण जेव्हा डोक्यात येतं तेव्हा माझं फास्ट लिहून बरंचसं एकटाकी लिहून होतं. एखादी त्याच्यामध्ये परत एकदा बघून थोडेसे संस्कार केले की झाले. असं नाही होत की मी एक कथा 5 वेळा लिहितोय, 7 वेळा लिहितोय. एक टाकी एक प्रकारे. हा, त्यामुळे पहिल्यापासूनच होतं, आणि कधी त्यात फारसे काही चेंजेस वगैरे कोणी कधी सजेस्ट करत नाही. नाटकामध्ये सुद्धा नाही. नाटक इतका तांत्रिक फॉर्म मानला जातो. जवळजवळ मी लिहिलेलं तसंच्या तसं नाटक केलं जातं. तर त्यामुळे मुलांना असं नाही दिसलं की वडील आपल्यासाठी वेळ काढत नाहीत आणि ते सारखे लिहित. उलट मला मुलांबरोबर मजा करायला खूप आवडतं. म्हणजे आता सुद्धा जर कधी माहेरी म्हणून सुप्रिया जेव्हा येते ती आणि तिचा मुलगा जेव्हा येतो तेव्हा आम्ही स्विमिंगला जातो त्यांच्या, म्हणजे किंवा आणि कुठे चित्रपटाला जातो, किंवा गप्पा मारायला सुद्धा मी त्यांच्यासाठी वेगळा वेळ काढतो. किंवा चला आज 7 वाजल्यानंतर वेळ आहे ना, चला आपण आज 7 वाजता गप्पा मारायला, असं सुद्धा वेळ काढतो. किंवा पूर्वी देखील असं, किंवा तिला थोडं इंग्लिश शिकायला कोणाकडे जर जात असेल, किंवा आणि कोणाला गणित शिकायला कोणी येऊ शकत, त्याची चौकशी करणं वगैरे. मी तर बरेच दिवस मुलांना मी एकट्याने पण माडवलेलं आहे. हा, मला वाटतं मी प्रतिभाताई जेव्हा NSD ला गेल्या तर त्यावेळेला तुम्ही सगळं घर कसं सांभाळलं, म्हणजे लेखन, घर सांभाळणं आणि मुलं सांभाळणं, नोकरी आणि संस्था पण होती. म्हणजे आम्ही त्यावेळी संस्था बंद पडली असं वाटायला नको लोकांना की नाही आहे म्हणून त्यावेळेला आम्ही 2-3 प्रोडक्शन्स केली आणि त्याचे प्रयोगही करत होतो. पण ते सगळं कसं जमवलं, म्हणजे तसं काही मला त्यात काही प्रॉब्लेम नाही वाटला. एक तर असंही होतं की घरच्यांची बाकीच्यांची मदत होती. त्यावेळेला आमचं एकत्र कुटुंब होतं. भावाची वहिनी, म्हणजे भावाची बायको, माझी वहिनी, आई माझी वगैरे, अशा लोकांची मदत खूपच होती. किंवा प्रतिभाची सुद्धा आई वगैरे, या लोकांची, सुप्रिया जाणं येणे. पण मुलांना असं कधी वाटलं नाही की काही प्रॉब्लेम. आणि दुसरं म्हणजे मुलं लवकरच लहानपणीच आमची संस्था, आमची नाटकं याच्यामध्ये समरस होऊन गेली. बरोबर. म्हणजे सुप्रिया तर 6 महिन्याची असताना सुद्धा आमच्या नाटकाच्या तालमीला आम्ही तिला घेऊन जात असतो. आणि ती 4-5 वर्षाची असताना काम करायला लागली स्टेजवर. गणेश देखील, गणेश कार्टून्स वगैरे काढायचा. आम्ही एवढंच फक्त एकदा मी गणेश बोललो की त्याच्या स्वभावाला लाईन कुठली चांगली. तो म्हणायचा मी चित्रकार हो का, कारण तो चित्र पण काढायचा कार्टून्स वगैरे. म्हटलं की नाही, तुला गणित चांगलं आहे तर सायन्सकडे कल आहे, तर अशी कुठली तरी लाईन घे की या दोन्हीचं मिश्रण असेल. म्हणून आर्किटेक्चर ही लाईन चांगली आहे तुला. एवढं एकदाच आमचं बोलणं झालं. पण त्यानंतर तो स्वतःहून त्यांनी ऍडमिशन्स घेणं आणि पोर्टफोलिओ तयार करणं वगैरे करून पुढे प्रेझेंटेशन स्वतःचे करणं, सगळं सबमिशन्स करणं, आणि त्यासाठी त्याची मित्रमंडळी वगैरे, की त्यातला एक मुलगा दुसऱ्या लाईनला गेलेला परत आर्किटेक्चरला आला गणेशच्या नादाने. पण म्हणजे असं त्या मुलांचं पण, कारण त्यांना एकतर स्वातंत्र्य दिलेलं होतं पहिल्यापासून. पूर्णपणे त्यांना काय आवडतं ते करण्याचं, विचाराचं. त्यांचं जर म्हणजे अगदी लहान असतं सुद्धा मी म्हणायचं की आता माझं अमुक नाटक येते, त्याचं अमुक नाव आहे, कसं वाटतं तुम्हाला हे नाव, असं मी ती लहान असताना सुद्धा त्यांना विचारायचं. कारण माझ्या मते मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सर्वांचाच विचार, बालादपी सुभाषितम ग्राह्यम, हे त्यासाठी तुला कसं वाटतं काय, ते अजूनपर्यंत आहेच. त्यामुळे ते नेहमी इन्व्हॉल्ड असतात माझ्या सगळ्याच कामांमध्ये, प्रोजेक्ट्समध्ये, आणि मी त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये. किंवा त्यांना असं सांगितलेलं नाही कधी की माझ्यासाठी हे करा आणि तुम्ही जाऊन, तुम्ही जर अवेलेबल असलात तर या माझ्याबरोबर, नसलात तर नाही, तर तुम्हाला माझी गरज असेल तर मी तुमच्याबरोबर येईन. अशा लेवलवर ते असल्यामुळे कधी अडचणी आल्या नाहीत. मला वाटतं की तुमचा सगळा हा जो एक म्हणजे
तुमची मुलं तुमच्याबरोबर नाटकात सुरुवातीपासून लहानपणापासून असणं वगैरे, किंवा तुमचा जो नाट्य संस्थेचा ग्रुप होता त्यात सगळे अनेक कलावंत मंडळी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आणि मग एक सगळा एक छान मोठा ग्रुप जमलेला असं मी कायम मी बरेच वर्ष बघतोय. खरं तर प्रदीप भिडे त्याला मतकरी विद्यापीठ म्हणतो. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की तुमच्या घरी येणारा हा सगळा जो कलावंतांचा, लेखकांचा, अभिनेते मंडळींचा सगळा जो गोतावळा असतो, तर त्याला एक प्रकारे तिकडे ना आश्वस्त वाटतं असं मला कायम वाटत आहे. तर ते म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांप्रमाणेच त्यांना आपल्या तसं तुम्हाला वाटतं आवश्यक आहे. हे कसं काय तुम्ही म्हणजे नाही कसं काय म्हणजे ते तसंच आहे असं वाटतं, कारण सगळे आपलेच वाटतात, त्याबद्दल काही हे नाही वाटत. कोणाची काही अडचण असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर तो हक्काने येऊन सांगतो, मला प्रॉब्लेम शेअर करतात. बरोबर. आणि मला असं म्हणायचं की फक्त तुमच्याशी या निमित्ताने, म्हणजे नाटकाच्या निमित्ताने संबंधित असतील अशीच मंडळी असं नाही मला म्हणायचं. मी बघत आलोय की मी तुमची जेव्हा पहिली मुलाखत घेतली तेव्हा मी 18 वर्षाचा किंवा 19 वर्षाचा होतो, महानगर दैनिकामध्ये होतो. त्यानंतर मी अनेक मुलाखती घेतल्या, पण तेव्हा पहिल्यांदाही मला तुमच्याकडे मी गेलो तेव्हा मी एका खूप मोठ्या व्यक्तीला भेटलोय. मला आधी भेटायच्या आधी तो दबदबा होता की अरे बापरे आपण रत्नाकर मतकरींकडे चाललोय, पण भेटल्यावरती मात्र तो दबदबा किंवा दहशत म्हणूया ती नाहीशी झाली, आणि मला लक्षात आलं की अरे हे तर खूपच आपल्याला आश्वस्त करतायत. आणि मी नंतर बघत आलो की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला असं आश्वस्त करता, ती किती तरुण असो किंवा कुठल्याही वयाची असो, तर हे जे समोरच्याला एक प्रकारे शांत होऊ देणं असतं. नाही, याचं कारण आपल्याला समोरच्या माणसामध्ये स्वारस्य वाटलं पाहिजे. ज्या क्षणी आपण त्याला तू ये असं म्हणतो, बरं, त्या क्षणीच आपल्याला त्याच्यात स्वारस्य वाटायला सुरुवात होते आणि झाली पाहिजे. जर तुम्हाला त्याच्यात नसेल स्वारस्य तर तुम्ही त्याला का बोलवाल? बरोबर. हा इथपासूनच हा विचार आहे. त्यामुळे आल्यानंतर तो त्याचा काय प्रॉब्लेम आहे किंवा आपल्याला काय त्याला प्रॉब्लेम सांगायचे आहेत, काही असेल ते सांगायचे वाटतात. अगदी अलीकडे मला असं एकदा डोक्यात आलं की ही जी म्हणजे सांगण्यासारखा प्रश्न म्हणूनच सांगतो की अनाथ विद्यार्थी किंवा सुधारगृहामधले विद्यार्थी जे असतात, ते बाहेर पडल्यानंतर 18 वर्षानंतर ते काय करत असतील. बरोबर. त्यांच्या पुढे काही फार भविष्य नसतं आणि पाठीमागचा हे सगळं बंद झालेलं असतं, त्यांची आयडेंटिटी पण नसते. तर यासाठी आपल्याला काही माहिती हवी. मी रेणू गावस्करांना भेटलो आणि त्यानंतर एक गोरख उबाळे नावाचा मुलगा, तो माझ्याकडे यायला लागला नेहमी, आणि आता त्याच्याबरोबर त्याचे काही लोक, तर तो त्याचे प्रश्न, त्याच्या अडचणी तो सांगायला लागला. तो म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मुळात असं तुम्हाला वाटणं की यांचे काही प्रश्न असतील आणि ते आपल्याला समजले पाहिजेत, तर ती आपली जबाबदारी आहे समजून घेण्याची. म्हणून जेव्हा तुम्ही त्या माणसाशी बोलता तेव्हा तुम्ही एका समांतर पातळीवर तर सोडाच, तुम्ही खाली आहात आणि तो तुम्हाला काही माहिती देण्याच्या वरच्या पातळीवर आहे असा तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुमची दहशत असण्याचं किंवा तुम्ही त्याला आश्वस्त करण्याचा प्रश्नच येत नाही. दोघंही मिळून जे काम करतायत ते चांगलं झालं पाहिजे. मी आता तू सांगितलंस त्याप्रमाणे महानगरच्या तू किती तरुण होतास हा प्रश्नच नाही, ती मुलाखत चांगली झाली पाहिजे, एवढाच भाग आहे. आणि मग ती होण्यासाठी दोघंही जण त्यात इन्व्हॉल्व्ह हवेत, हा भाग आहे. बरोबर. पण असं सहसा होत नाही, कारण अनेकदा असं होतं की आपण ज्याची मुलाखत घ्यायला गेलेलो आहोत तर तो समोरची व्यक्ती मोठी असते, निश्चितच म्हणजे कर्तृत्वाने वयाने मोठी असते, पण त्यामुळे ती एक वेगळ्या स्टान्समध्ये असते आणि समोरचा जो मुलाखत घेणारा असतो तो अनेकदा दबलेला असतो, असं होण्याची खूप शक्यता असते. नाही, पण दुसरंही असं होतं, आता त्याची मला अधिक भीती वाटते की आपण एखाद्याच्या कामामध्ये इंटरेस्ट घेतो पण मग त्या माणसाला 1000 शंका येऊ शकतात. हा का म्हणून आपल्या कामामध्ये इंटरेस्ट घेतो, किंवा मला याच्याकडून काय मिळेल, किंवा मला याच्याकडून काही मिळायचं असेल तर ते किती लवकर मिळेल. बरोबर. आजकाल हा अशा तऱ्हेचा व्यक्तिवाद पण वाढत गेलाय की मलाच हे सगळं करायला मिळेल का, मला काय फायदा आहे. किंवा मी जर असं कोणाला जनरल कुठल्याही इश्यूविषयी गप्पा मारायला बोलत तर त्याला बोलले काय गप्पा मारून फायदा आहे, आपल्याला यातून काय मिळणार आहे. ही अलीकडे दिसणारी एक जरा घातक प्रवृत्ती आहे की आपण तरुण मुलांना जर काही सांगायचं म्हटलं किंवा त्यांच्या अडचणी समजावून घ्यायचं म्हटलं तरी ते तितके पूर्णपणे मोकळे होत नाहीत. हा एक भाग आहे. म्हणजे उलट झालं तुझं म्हणणं की दुसऱ्या व्यक्तीची दहशत वाटण्याऐवजी आता त्यांचीच दहशत वाटायला पाहिजे. कारण असं आहे की असं वाटतं की काय आपण त्यांचा उगाच वेळ घेत नाही,
तुमचं म्हणजे एक मला अनेकदा खरं तर एक मी मजेशीरच गोष्ट आहे खरं तर की तुमच्या गूढकथांमध्ये जे काही वातावरण असतं ते अनेकदा तुमच्याकडे जे कोणी तुम्हाला भेटायला येतात ना त्यांना ते तुमच्या इमारतीत शिरतानाच ते वातावरण जाणवायला लागतं. आमची जुनी 80 वर्षाची बिल्डिंग आहे. तो एक भाग आणि तुमची लेखनाची शैली म्हणजे विशिष्ट पद्धतीने लिहिण्याची शैली म्हणजे झोपून लिहिण्याची वगैरे, तर हा एक सुद्धा एक मला कुतूहलाची किंवा मजेशीर गोष्ट वाटते की अरे हा काय प्रकार आहे लिहिण्याचा. आणि तुमचं रोज या वेळेला म्हणजे रोजच्या रोज विशिष्ट वेळी लिहित बसणं वगैरे हा जो भाग होता तर तो सगळा म्हणजे मला वाटतं की एकूण सगळ्या तुमच्या याला पूरक होता. म्हणजे हो, ऍक्च्युअली विशिष्ट वेळी मी लिहितच असेल असं नाही, परंतु ऑफिस सारखा तो वेळ त्या कामाला दिला पाहिजे. मग तो विचार करण्याचा भाग असेल, त्याच्या निमित्ताने काही वाचण्याचा भाग असेल. लेखन प्रत्यक्षात फारच लवकर होतं. म्हणजे एखादा विषय वर्षानुवर्ष तुमच्या मनात असतो, तो मनातून जाऊ नये याच्या मध्ये मध्ये तुम्ही काही टिपणं क्वचित, म्हणजे फार लिहित नाही मी, पण टिपणं थोडीफार कधी कधी काढलेली असतात. आणि असं करत करत पण तुमच्या मनातल्या मनात विचारातूनच तो असा तयार होत असतो. आणि मग प्रत्यक्ष लिहिताना तुम्ही काय एका आठवड्यात नाटक लिहू शकता. ते फार तर संस्कार केले तर दुसरा आठवडा त्याचा आणखीन परत कॉपी करण्यासाठी. परंतु मुळात विचार वर्षानुवर्ष असतो आणि ती तुमची खरी शक्ती असते की तो विचार सस्टेन करणं. की मुळात तो विचार इतका पॉवरफुल पाहिजे, इतका प्रभावी पाहिजे की तुम्हाला असं वाटतं का म्हणे की तो विसरला गेला तरी चालेल. तो लक्षात ठेवण्या इतक्या महत्वाचा असेल तरच तुम्ही तो लक्षात ठेवा. तो लक्षात राहण्यासाठी काय करता येईल ते बहुतेक वेळा तो विचारांनीच लक्षात राहतो, तो काही टिपणांनी नाही. किंबहुना मला तर वाटतं की टिपणं काढली की तुम्हाला गेला तो विचार तुमच्या हातातून असं वाटतं. जोपर्यंत तो मनात आहे तोपर्यंत तुमचे एक प्रकारचं उत्तरदायित्व असतं की तो मनातला विचार टिकवून ठेवणं. तर हे सस्टेन करता येणं हे अधिक महत्वाचं आहे वेळच्या वेळी लिहायला बसण्यापेक्षा. पण एक तुमची शिस्त म्हणून तुम्हाला वेळ पाळली पाहिजे. लिहिण्याची म्हणा, जेवणाची म्हणा, आराम करण्याची म्हणा, लोकांना भेटण्याची म्हणा, असं तर थोडं असायलाच हवं ना. नाही, मला हा शिस्तीचा आता विषय निघाला तर मला ते खूपच महत्वाचा मुद्दा वाटतोय की तुम्हाला मी आता गेली अनेक वर्ष बघतोय आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये किंवा रोजच्या वागण्यामध्ये ही शिस्त ही तुमच्याकडे खूपच म्हणजे ती केवळ लेखनाची शिस्त नाहीये, तर कुठे कार्यक्रमाला जायचं असेल तर त्याची तुमची तयारी अगदी सकाळपासून सुरू होते. कुठे आणखी काही दुसरं काय जबाबदारी घेतली तर त्याची सुद्धा एक आखणी सुरू होते. नाट्यलेखन, कथालेखन, दिग्दर्शन, सिनेमा करणं वगैरे या सगळ्यातही तुम्ही एक कामाला सुरुवात करण्याच्या आधी तुमच्या समोर सगळं तयार असतं. शिस्तीचा हा एवढा भाग म्हणजे कसा काय? नाही, याचं कारण म्हणजे खरं म्हणजे मला ज्यांना त्याशिवाय करता येतं त्यांचा हेवा पण वाटतो बरं का. म्हणजे असं की जे अचानक तयार होऊन चला जाऊया असं म्हणतात, परंतु मला तयारीला आधीपासून सकाळपासून ठरवावं लागतं की माझी कुठली कामं असणार आहेत, कुठल्या वाजता किती काय. पण काही लोकांना ते जमतं, त्यांचं मला हेवा वाटतं. परंतु अदरवाईज काय आहे की ही जी सगळी माध्यमं आहेत ना ती खूप वेळ आणि पैसा खाणारी आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये जे काम तुमचं स्वस्तात होईल किंवा फुकटात होईल, तुम्ही जर कागदोपत्री बरंचसं काम करून ठेवू शकत असाल, त्याच्यावर तुमचा खर्च होत नसेल, तर तिकडे जाऊन तुमचे शूटिंगचे तास घालवून तुम्ही पैसे खर्च करून ते का करावं. बरं, नुसतं तेवढाच भाग नाही, तुमचेच पैसे अशातला भाग नाही, त्याच्यात काम करणारे लोक, त्यांच्या वेळा, त्यांचा जो काही वेळ असतो, त्यांनी इतरांना दिलेल्या असतात वेळा, या सगळ्याचा तुम्हाला एक मान राखता आला पाहिजे. मुख्य म्हणजे हे सगळं यातूनच येतं की दुसऱ्या माणसाबद्दल तुम्हाला एक प्रकारचा त्याचा सन्मान तुम्ही ठेवला पाहिजे. तुम्ही एखाद्या अगदी छोट्या मुलाला सुद्धा जर मी आज तू 5 वाजता ये म्हटलं तर मी 5 वाजता घरी असायला पाहिजे, तो येईल त्यावेळेला. हे एक साधं आहे. तसंच ते इतर ठिकाणी आहे. उदाहरणार्थ आम्ही जेव्हा सिरियल करत होतो तेव्हा आम्ही दिवसाला एक एपिसोड आम्हाला करावा लागायचा आणि त्यासाठी आम्ही 2 दिवसात एक गोष्ट सांगत होतो गैरेपाणीची. कारण का आता वेगळ्या ठिकाणी आम्हाला शूट करता येईल आणि शिफ्टिंगमध्ये वेळ जाणार नाही, वेळ वाचेल म्हणून. तर ते करताना सुद्धा आम्ही स्क्रिप्ट आधी तयार ठेवत असू, नटांना देत असू. ते एक रिहर्सल म्हणजे आता कोणी ऐकलं तर त्याला ते खोटं वाटेल की तालमी ह्याच्या. आज बऱ्याच वेळेला सिरियलचं स्क्रिप्ट तिथे लिहून तिथल्या तिथे लिहितात, पण आम्ही आधी लिहून
त्यांच्याकडे स्क्रिप्ट देत असू आणि त्यांचे कधी कधी एक एक दोन तरी तालमी म्हणजे त्यांना कळावं की आपलं कॅरेक्टर काय आहे, आपलं कॅरेक्टर हे कुठल्या दृश्यामध्ये कुठे आहे आणि पुढे कुठे जाणार आहे हे कळावं. त्याप्रमाणे त्याला अभिनय त्याचा जास्तीत जास्त चांगला येऊ शकेल. आता माझं म्हणणं जास्तीत जास्त चांगला अभिनय मिळवणं, जास्तीत जास्त चांगले रिझल्ट मिळवणं, तेही वेळात आम्ही गेल्याबरोबर सुरू करू ते आमचं रात्री 10:30 वाजतापर्यंत शिफ्ट अगदी शेवटापर्यंत आम्ही करत असू, एवढं करून सुद्धा. तर मग चांगलं काम करायला वेळ राहत असे ना, त्यामुळे की जो वेळ आम्ही वाचवू शकतो कागदोपत्री काम करून. मी तुमची ही सगळी आतापर्यंत जी सगळी वाटचाल आहे, मी कला कारकीर्द म्हणूया, तर तुमची दोन्ही मुलंही तुमच्याच एक प्रकारे पावलावर पाऊल टाकून चाललेली आहेत. म्हणजे सुप्रियाने नाटक, मालिका किंवा सिनेमा लिहिते, म्हणजे लेखनाचा तर तिने वसा घेतलेलाच आहे आणि प्लस तिने आपल्या अभिनयाची गुणवत्ताही सिद्ध केलेली आहे वेगवेगळ्या मालिकांमध्ये, सिनेमात वगैरे काम करून. आणि गणेशनेही तो व्यवसायाने जरी आर्किटेक्चर तरी बरोबर भारतीय जागतिक सिनेमाचा एक जाणकार अभ्यासक म्हणून त्याने पुस्तक तर आलंच आहे, पण त्याने नावही तसं आता त्याचं मिळालेलं आहे त्याला. तर त्यांच्याबद्दल म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अभिमान असणं तर साहजिकच आहे, पण तुमची मुलांनी तुमचा वसा घेतलेला आहे एक प्रकारे, काय त्यांनी तो माझा वसा म्हणून खरं म्हणजे घेतला नाही, फक्त ते त्या वातावरणात वाढल्यामुळे ते आपोआप आणि सुदैवाने त्यांचे स्वभाव ते वातावरण त्यांच्यात झिरपेल अशा तऱ्हेचे होते. म्हणजे त्यांना साहित्याची आवड होती, त्यांना कलापरांताची आवड होती, नाट्यक्षेत्राची आवड होती. हे म्हणजे माझं सुदैव की ते एकदमच वेगळ्या प्रकारचे नव्हते. त्यांना साहित्याची वगैरे आवड होती. शिवाय गणेशला असंही वाटतं की माधव मनोहर जे समीक्षक, ज्येष्ठ समीक्षक होते, त्यांचा तो नातू, त्यामुळे समीक्षा लिहिताना त्याचं कुठेतरी त्याच्यात आलं असावं, असंही त्याला वाटतं. त्यामुळे वारसा म्हटला तर हाही आहे. पण त्या दोघांचंही आणि आम्ही लहानपणापासून अशी सवय ठेवली की सर्व गोष्टींचा एकत्र विचार करायचा. म्हणजे कुठल्याही नाटकाचं कास्टिंग करताना किंवा त्यात कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे, त्याच्यानंतर तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, असं आमचं किंवा या नाटकाबद्दल काय वाटतं, या चित्रपटाबद्दल, असं आमचं खूप बोललं जातच नेहमी. त्यावरून एकमत होणं किंवा एकमेकांची मतं काय आहेत हे कळणं याचं खूप उपयोग. तुमच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये मी प्रतिभा मतकरी यांचा खूप मोठा वाटा आहे आणि तो साहजिकच आहे असणं, म्हणजे एक पत्नी म्हणून असणं साहजिकच आहे. पण खरं तर त्यांनी दिल्लीला जाऊन नाट्यात प्रशिक्षण घेतलेलं आहे, मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये. आणि तिथे त्यांचे जे तुम्ही एल्फिन्स्टन मध्ये ज्यांना बघितलं, इब्राहिम अलकाजीना, ते तिथे दिल्लीला त्यांचे गुरु होते. त्यामुळेच खरं म्हणजे की आम्ही असं ठरवलं की अलकाजी जर आता नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला असतील तर आपल्या दोघांपैकी कोणीतरी एकाने त्यांच्याकडे शिकून आलं पाहिजे. आणि मी त्यावेळी नोकरी करत होतो म्हणून मी तिला जा म्हटलं. एक प्रकारे तुम्ही तिकडे त्यांना तुम्हीच पाठवलं एका पद्धतीने. पण मला सांगा ना की तिकडून जाऊन शिकून आल्यावरती खरं तर असं त्यांचं स्वतंत्रपणे काहीतरी काम उभं राहायला हवं होतं. पण मला असं काय कोणाष्ट वाटतं की असं झालं असेल का की तुम्हाला नाटककार म्हणून किंवा लेखक म्हणून वाढून देताना त्यांनी आपल्या कलागुणांचा संकोच केला, तर असं काही झालं का? हे कसं क्लिशे आहे, असं लोकप्रिय म्हणण्याची पद्धत प्रवाद असा आहे, असा असतो की एक कलावंत वाढत असला की दुसरा त्याच्या वाढीला आहेत म्हणा किंवा वाढीला मदत केल्यामुळे म्हणा कमी पडतो. पण ते नेहमीच खरं असतं असं नाही. आता प्रतिभाच्या बाबतीत पाहिलं तर इथे ती स्कूलला जाण्याच्या आधी इथेच संस्था आमची चालू केली होती, त्याचं ती काम करत होती, त्याचंही बऱ्यापैकी श्रेय तिला मिळतच होतं. त्यानंतरही आम्ही ठरवलं की एकाने जावं, म्हणजे मी पाठवलं असं म्हणणार नाही, कारण तिला स्कॉलरशिपही मिळाली त्यामुळे आणि माधव मनोहरांचा वगैरे नाटकाकडे ओढा असल्यामुळे तिला मुळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाण्याला पाठिंबा सर्वांचाच होता. आणि प्रश्न असा होता की त्यावेळेस सुप्रिया लहान होती, 1-1.5 वर्षाची होती, तर तिला सांभाळणं. पण मी म्हटलं काय नाही, सांभाळू, जा तू जा. त्याच्यामध्ये ती जाऊन 3 वर्ष शिकून आली. तर त्यावेळी तिकडच्या मंडळींना खूप आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे मिसेस अलकाजी असं म्हणाल्या होत्या, आश्चर्यकारक आहे ही गोष्ट की तुमच्यात नवऱ्यानी असं म्हणणं की सामान तू जाऊन शिकून ये. तर असं अलकाजींच्याच पत्नीने म्हटलं होतं. तर एनिवे, तर ती तिकडून शिकून आली आणि नंतर तिला काही कामं तिने आमच्या संस्थेमध्ये केली.
म्हणजे आधी करत होती, नंतरही मग तिने प्रेमकहाणीपासून विनाशाकडून विनाशाकडे, आरण्यक वगैरेही केली. आणि त्यातून पाहून तिला सुरुंग, अभिजातनी सुरुंगमध्ये व्यावसायिक नाटकासाठी विचारलं, त्यात केलं. दुभंगमध्ये पुन्हा मी दिग्दर्शक होतो, पण मी तिला त्याच्यात पैती होती डॉक्टर लागूम बरोबर. सुरुंगमध्ये काशीनाथ घाणेकर होती. पण या सगळ्यानंतर तिने जवळजवळ थांबवलं आपलं करिअर, तिचं स्वतःहूनच. म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या वाढीचा काही प्रश्न नाही, कारण आमच्या वाढी आधीपासूनही माझी वाढ होती, त्याच्या लग्नाच्याही आधी 5-7 वर्षापासून सगळं जे चाललं जसं लागलेलं होतं. पण तिला स्वतःला या गोष्टीचा, म्हणजे असंच आता म्हणायला पाहिजे इतकी वर्ष पाहून, की तिची महत्वाकांक्षा यामध्ये फारशी नाही. ओके. तिला महत्वाकांक्षा आणि त्यासाठी जी धडपड करावी लागते. आणि आज सुप्रिया जी करते, सुप्रिया सिरियलमध्ये कामं आणि लेखन आणि याच्यामध्ये, तर त्याचा तिला एक त्याला स्वाभाविक आवड तिला फार नाही. त्यातलं सहजपणे जे होईल तेवढं ती करेल. त्या मानाने तिला निर्माती म्हणून घरचं याचं जे काम आहे, तेवढं जबाबदारी संस्थेचं याचं जे काम आहे ते तिला करायला आवडतं. पण तिला खरं म्हणजे तिला खूपच फायदा होता, आणि मलाही फायदा होता दुसऱ्या बाजूनी. कारण ती तिथे जाऊन हिंदी शिकली होती. हिंदी नाटकं किंवा हिंदी चित्रपट यात तिला खूप काम करता आलं असतं. नंतरही नॅशनल स्कूलच्या स्टाफवर राहतात, खूप करता आलं, त्याचा मलाही खूप फायदा झाला असता. पण तिने या गोष्टी नाही घेतल्या मनावर. आणि माझा असा स्वभाव आहे की मी कोणालाच कसलीच सक्ती केली नाही. म्हणजे जसं मुलांनाही त्यांचं स्वातंत्र्य दिलं, तसं तिलाही स्वातंत्र्य आहे. तिला जे करायचं ते करावं, तिने नाही करायचं तेही न करण्याचं स्वातंत्र्य तिला आहेच. पण एकूणच मी घरामध्ये असं कधी मी सुप्रिया म्हणा किंवा गणेश असं, किंवा तुम्ही नंतर कधी असं म्हणाला नाहीत का की तू बाहेर? आम्ही सततच म्हणतो, आत्ता सुद्धा म्हणतो, परंतु त्याच्यावरती काहीच बोलत नाही आणि त्याच्यावर आम्ही काही वाद घालत नाही. आम्ही आमच्याकडून जे सांगायचं ते सांगतो. पण त्याने ते स्वीकारलेलं की आपण घरात एक संस्थात्मक जबाबदारी आहे ती आपण सांभाळायची. तसंही नाही, ते केवळ घरात अजून एक केवळ घरेलू पद्धतीचं किंवा केवळ गृहिणी पद्धतीची अशी तिला आवड आहे अशातलाही भाग नाही. परंतु तिला या प्रकारच्या सोशल लाईफचा समोर कंटाळा आहे. म्हणजे बोलायला तर समारंभानं सुद्धा ती नाईलाजानेच जाते. मला सांगा ना की तुम्ही जवळजवळ 60 वर्ष लिहिता आहात सातत्याने, वेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळ्या माध्यमातलं. आपण या साऱ्याची म्हणावी तशी दखल ना साहित्य क्षेत्राने घेतली ना नाट्य क्षेत्राने. असं म्हणजे का झालं असावं? म्हणजे खरं तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे की सगळीच्या सगळी नाटकं कदाचित तेवढी गुणवत्तापूर्ण नसतील, पण असंही नव्हतं की सगळ्यांनाच दुर्लक्ष करावं, किंवा एकूण योगदानाचा जर विचार करायचा झाला तर तेवढं रंगभूमीला किंवा साहित्याला गुढपतीसारखं तुम्ही एक मोठं दालन उघडं केलं, तर हे तर तुमचे कर्तृत्व आहेच, योगदान आहेच, तर ते का स्वीकारलं गेलं नसेल? मला वाटतं मगाशी आपलं थोडंसं झालं. बरोबर. एक तर हा खरं वाटलं तर सामाजिक प्रश्न आहे. म्हणजे माझ्या एकट्याचा असण्यापेक्षा की खूप लोकांकडे, चांगल्या लोकांकडे समाजाने दुर्लक्ष केलेलं आहे. याचं कारण बऱ्याच वेळा काय असतं की एखादी मोठी गोष्ट, वेगळी गोष्ट समजण्याचा समाजाचा आवाका नसतो. समाज बराचसा पारंपरिक पद्धतीने विचार करतो. मग त्या समाजात समीक्षक आले, इतर लोक आले, रसिक आले, बरेचसे जे मागे घडले आहेत त्याची जरा अधिक बरी आवृत्ती त्यांना चालू शकते. बरं. पण एकदम जिनियस या प्रकारचं काम त्यांना चालत नाही, किंवा एकदम वेगळी काही दृष्टी देणारं काम त्यांना चालत नाही. मग तसं देणारं जर काम असेल ना, तर त्याचा एक गट लागतो. म्हणजे त्याला पाठिंबा देणारा म्हणून एक गट लागतो. मग तो ही कशी वेगळी दृष्टी आहे हे पुन्हा पुन्हा लोकांना सांगत राहतो. पण तसा गट जर तुमच्या पाठीशी नसेल तर तुम्हाला, तुम्ही जे वेगळं केलेलं असेल त्याची असेसमेंटच होत नाही, कारण लोक तिकडे वळतच नाहीत. बरोबर. आणि जेव्हा केव्हा वळतात तेव्हा त्याची थोडीफार दखल घेतली जाते, पण ती ज्या प्रमाणात मिळायला हवी त्या प्रमाणात नाही. जसं तू म्हणतेस तसं होतं. त्यामुळे काय असतं, कुठलं खपतं आणि कुठलं लोकप्रिय होतं आणि कुठल्याला स्थान मिळतं, तर जे सुमार असतं आणि सुमारामध्ये चांगलं असतं, सुमारामधलं जे वाईट असतं ते काढून टाकलं जातं. पण सुमारामध्ये जे चांगलं असतं ते मात्र लोकांना ओळखीचं वाटतं,
लोक लहान मुलासारखं असतो समाजभराचा. बरोबर. ओळखीची 30 गोष्ट रोज सांग असं म्हणणारी जी मुलं, लहान मुलं असतात आजीच्या पाठीमागे लागले, रोजच ती काळाची मिळची गोष्ट सांग. तसं त्याच व्हॅल्यूज तेच सांगणारं, फक्त थोडं अधिक चांगलं सांगणारं असतं, ते एकदम डोक्यावर घेतले जातात. एकदम वेगळ्या प्रकारचे सांगणारे असतात, त्यांना जर गटांचा मोठा पाठिंबा असेल अशा रीतीने की त्यांना आपलं महत्व यामुळे वाढणार आहे असं वाटत असेल, की अमक्या अमक्याची बाजू घेतल्यामुळे मला मोठेपणा येणार आहे असं जर वाटत असेल. म्हणजे आपल्याकडे काही समीक्षक असे आहेत की तुमच्या लक्षात येईल की ते जन्मभर जी. ए. कुलकर्णीविषयी लिहित राहिले. जी. ए. कुलकर्णीची बाजू, कारण जी. ए. कुलकर्णीविषयी लिहिल्याने माझ्या नावाला मोठेपणा येईल असं त्यांना वाटलं. काही लोक भालचंद्र नेमाड्याविषयीच लिहित राहिले, काही लोक ग्रेसबद्दलच लिहित राहिले. यांची बाजू घेतल्यामुळे मला स्वतःला काहीतरी मोठेपणा, विशेषतः दुर्बोध लिखाणाच्या बाबतीत असं होतं. सर्वसामान्य माणसाला समजत नाही, पण ते मला समजतं, हा माझ्याकडे मोठेपणा येतो. म्हणजे बऱ्याच वेळेला समीक्षक हेही करतात की ज्यामुळे त्यांची प्रतिमा उंचावेल त्यांना धरून राहणं, आणि या धरून राहण्यामध्ये इतरांकडे दुर्लक्ष करणं हे आपोआपच येतं. पण हे वाङ्मयाच्या दृष्टीने या साहित्याच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने किती वाईट ना, की तुम्ही एका लेखकाचे काय ते 10-15 वर्ष त्याची जी असतील त्यालाच धरून तुम्ही जन्म घालवलात तुमचा. म्हणजे त्या समीक्षकाच्या दृष्टीने तो अधिक काही चांगलं करू शकला असता त्यांनी जर इतर काही वाचलं असतं तर. पण तो पुन्हा पुन्हा हेच लिहित राहतो, याच्याच निर्णय अर्थ लावत राहतो, याच्याचवर पुस्तकं काढत राहतो, किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांनाही सांगतो की तुम्ही याच विषय निवडला तरच मी तुमचा गाईड होईल. बरोबर. त्यामुळे डॉक्टरेट सुद्धा पुन्हा याच विषयावर केली जाते. हे वेगळं करणाऱ्यांच्याबद्दल जमून जातं, किंवा त्याच्या पाठीमागे गट कुठला तरी मासिक असतं, कुठली तरी प्रकाशन संस्था असते, ते होत जातं. किंवा मग सुमारातलं जे चांगलं आहे ते निवडलं. पण जे लोक याचा कुठलाच मार्ग पत्करत नाही, ज्या लोकांना मुळात फॉलोईंग असतं पण फॉलोअर्स नसतात, ज्या लोकांना आपले चेले तयार करायचे नसतात, ज्या लोकांना स्वतंत्रपणे काही वेगळं काम करायचं असतं आणि सुमारापेक्षा अधिक चांगलं करायचं असतं. मी असं म्हणत नाही की ते अगदी जिनियसचं काम असेल, पण काही अधिक चांगलं करायचं आहे आणि ते स्वतंत्रपणे करायचंय. मला हे जे म्हणायचंय ते तुम्ही समजून घ्या, नसलं तुम्हाला समजून घ्यायचं तर मला काहीच म्हणायचं नाही, अशी ज्यांची वृत्ती असते त्यांच्याकडे समाज फार उशिरा वळतो, कधी कधी नाहीच वळत. म्हणजे कायम अलक्षितच राहत, कायम अलक्षित, परंतु हे त्यांनी निवडलेला भाग असतो, ती स्वातंत्र्याची किंमत असते. म्हणजे तुम्ही कुठल्याही गटामध्ये विलीन न होता स्वतः टिकून राहणं, आणि ह्याचा इतर पुष्कळ त्रास आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये केवळ तुमच्या प्रतिष्ठेचा भाग नाही, याच्यात व्यवहारी भाग पण पुष्कळ आहे. म्हणजे मी तर म्हणतो की तुम्हाला असं वाटतं की मी इतक्या वर्षात इतकं काम केलं, पण मी ह्याच्याहून कितीतरी जास्त काम करू शकलो असतो जर मला थोडासाही पाठिंबा मिळाला असता. मला माझ्या दिग्दर्शनासाठी पाठिंबा तर सोडाच, पण त्याबद्दल कधी फार बोललंही गेलं नाही. बरोबर. जिथे आता मला इथे दिग्दर्शनाचं रौप्य कमळ मिळालंय राष्ट्रीय पातळीवर, अशा माणसाच्या दिग्दर्शनाविषयी फार बोलावं किंवा फार त्याच्याबद्दल कुतूहल असं कोणाला वाटलं नाही. किंवा त्यामुळे माझ्याकडे मला निर्माते मिळाले नाही. निर्मात्यांना हवं होतं तसं त्यांनी माझ्याकडून काढून घेऊन नाटकं चालवली ती गोष्ट दुसरी, पण मला ज्या प्रकारचं नाटक करायचंय त्या प्रकारच्या नाटकासाठी मला 10-11 वर्ष वाट पाहावी लागली. इन्व्हेस्टमेंट सुद्धा आता मी माझ्या टर्म्सवर माझ्या पद्धतीने केल्या आणि मला 1-2 समान धर्मा निर्माते मिळाले. म्हणून म्हणजे तुमच्याकडे तुमच्या नाट्यलेखनाकडे किंवा साहित्य लेखनाकडे समीक्षकांचं वगैरे दुर्लक्ष झालं हे मान्यच आहे, पण मला एक प्रकारे असं वाटतं की तरी पण वाचकांनी प्रेक्षकांनी तुम्हाला स्वीकारलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त एक वेगळी गोष्ट अशी झालेली दिसते की तुम्ही जे नाटकांचं दिग्दर्शन केलेलं आहे, मालिका दिग्दर्शन केलेलं आहे आणि आत्ताचं सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे इन्व्हेस्टमेंटचं, तुमच्या या गोष्टीकडे मात्र खूपच दुर्लक्ष झालेलं आहे की मी दिग्दर्शन मतकरीने केलेलं आहे असं उल्लेखही करत नाहीत किंवा खिसगंडीतच नसतं कोणाच्या, पण तुम्ही केलेलं आहे आणि ते जबाबदारीने केलेलं आहे. तर ते दिग्दर्शनाचं कौशल्य तुम्ही कसं काय आणलं किंवा काय? तुम्ही एकदा एक व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा तयार झाली की वेगळं त्याला जोड द्यायला लोकांना जमत नाही. म्हणजे आता बघ, बाहेरची उदाहरणं घेतली तर तोरळमलांनी इतकं लिहिलेलं आहे, मधुकर तोरळमलांनी, पण ते नट आणि दिग्दर्शक म्हणूनच म्हटले जातात. बरोबर. दार्वेकरांनी पण लिहिलेली कमी नाहीत नाटकं, पण दार्वेकर मास्तर दिग्दर्शक म्हणूनच ओळखले जातात. असं असतं. तर त्यामुळे जो एकदा नाटककार म्हणून प्रस्थापित झालाय त्याला पुन्हा एक प्लस दिग्दर्शक जोडणं लोकांना त्यांच्या संवेदनेत
बसत नाही, ते मुद्दाम करतात त्याच्यातला भाग नाही. दुसरं असं आहे की आपल्याकडे आणखीन एक चुकीची गोष्ट ती म्हणजे लेखका म्हणूनच तो दिग्दर्शक करू शकतो असं समज, असं नाही. ओके. लेखक आणि दिग्दर्शक ही दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व, दोन वेगवेगळ्या डिसिप्लिन्स, वेगवेगळी स्किल्स, वेगवेगळे शिस्तीचे भाग आहेत. बरोबर. हे कोणाच्या लक्षात येत, कारण हा तांत्रिक भाग आहे. हे कोणाच्या लक्षात येत नाही की केवळ लेखक म्हणून कोणतो दिग्दर्शक. ते असं म्हणतात काही वेळा, तुम्हीच लिहिलेलं त्यामुळे तुम्ही चांगलं बसवाल, असं नसतं. तो दिग्दर्शकही स्वतंत्रपणे चांगला असावा लागतो. आणि आता आपल्या बोलण्यात काही काही उदाहरणं आली त्याप्रमाणे मी लेखक म्हणून वेगळं केलं आणि दिग्दर्शक म्हणून वेगळं बसवलं. तर ते तर एक झालंच. शिवाय माझी नाटकं ही निर्मात्यांपर्यंत एरवी पोचणार कशी, म्हणून मी ते ज्या ज्या दिग्दर्शकांना पहिल्या प्रथम कशी झाली आहेत म्हणून वाचून दाखवली, त्यांनीच ती निर्मात्यांपर्यंत पोहोचवली. आणि आपोआपच त्यांचा क्लेम त्याच्यावर आला, मग त्यांनीच ती डिरेक्ट करायची, त्यांनीच त्याचं दिग्दर्शन करायचं. जो दिग्दर्शक निर्मात्याकडे नाटक घेऊन जातो, निर्माता ऑटोमॅटिकली त्यालाच देतो. बरोबर. क्वचितच काही नाटकांच्या बाबतीत मी असा आग्रह धरला की हे नाटक मीच बसवेन, दुसऱ्या निर्मात्यांकडे सुद्धा. बहुतेक वेळा मला असं वाटायचं देतो दुसरा व्यावसायिक दिग्दर्शक आहे त्याच्या विषयी मी पोटावर पाय आणायचा, करू दे ना त्याला दिग्दर्शन, त्यांनी काय फार फरक पडणार नाही. लिहिलंय ते संपूर्णपणे परफेक्ट लिहिलेलं आहे, त्यातल्या सगळ्या रंगसूचनांसकट. आता काय तो थोडाफार काय जो फरक करेल त्या सकट ते मुळाप्रमाणेच होणार. तर कशाला मी मुद्दाम म्हणू की त्याला नको मीच करीन दिग्दर्शन. शिवाय माझा त्यावेळी सुरुवातीला असाही हेतू असायचा की मला लिहायला जो वेळ मिळेल तो दिग्दर्शनात अडकून पडल्यामुळे मध्ये महिन्याच्या महिने 2 महिने जाऊ शकतात, त्यापेक्षा मी लिहीन ना तेवढ्या वेळात कितीतरी. त्यामुळे मी स्वतःहूनच एकतर दुसऱ्यांनी माझे नाटकं करावी त्याचं एनकरेज केलं. फक्त जी प्रायोगिक नाटकं होती, विशेषतः जी प्रेमकहाणी, आरण्यक किंवा लोककथा 78 सारखी नाटकं, ती मी बसवणार होतो, यात काही कोणाचं ऑब्जेक्शन नव्हतं. पण ज्या नाटकांना इतर तऱ्हेने पण काही एका समतोलाची आवश्यकता होती, हे दुरंगसारखं नाटक की जरी ते बापूसाहेब त्याचे नायक असले तरी सुद्धा इतर कॅरेक्टर कुठलंही त्यातलं कमी होऊ नये. मला अशी शक्यता दिसत होती की ते महत्वाचं कॅरेक्टर कुठले तरी एखादा कुठला तरी नामवंत नट करणार, मग त्याच्या मापाने नाटक कापलं जाणार, बाकीच्यांची कामं कमी केली जाणार. हे मला व्हायला नको होतं. माझ्या मते त्यातलं 2 मिनिटाचं शोफरचं काम सुद्धा महत्वाचंच होतं आणि ते करून घ्यायचं तर ते मीच करून गेलं, त्याप्रमाणे मी करून घेतलं आणि ते यशस्वी झालंय दुभंगा. तसंच घर तिघांचं हवं मध्ये प्रमिला इतकेच डेन आणि बेबी हे व्यक्तिरेखा ज्या होत्या ते इतक्या महत्वाच्या होत्या की त्यांच्यातला बॅलन्स सतत, मी त्यांना कमी कामं होती, प्रमिला ताईलाच जास्त वेळ काम होतं, पण तरी देखील त्यांच्यातला समतोल सांभाळणं आणि तुम्ही निराळ्या प्रकारे सांभाळत असे. काही वेळा उलट वागून सुद्धा, म्हणजे असं की त्याच्यामध्ये 2 स्वगत होती. एक स्वगत रिमाला होतं प्रमिलाबाईच्या भूमिकेत आणि एक सुप्रियाला होतं बेबी म्हणून. तर बसवताना नाटकाचा भाग म्हणून दोन्ही चांगली होती. दिग्दर्शक म्हणून मी ते नाटक बसवताना सुप्रियाचं जे बेबीचं स्वगत होतं ते कापलं, कारण मी म्हटलं की ते त्या ठिकाणी जर ते स्वगत आलं तर नाटक रेंगाळेल आणि रिमाचं ठेवलं स्वगत. तर असं तोल मी नेहमीच सांभाळत आलं. आरण्यक नाटक जेव्हा मी केलं तेव्हा मी म्हटलं की हे जर सलगच्या सलग असं नाटक केलं तर आपण 4.5 तास होईल. आपल्याला इतक्या गंभीर विषयावरचं महाभारताच्या पार्श्वभूमीवरचं नाटक 2.25 तासापेक्षा अधिक लांबवता येणार नाही. त्याप्रमाणे मी त्याचं संकलन केलं, खूप ठिकाणी कट केलं. कित्येक लोकांनी कित्येक आमच्या नटांपैकी सांगायचे नाही हा चांगला आहे पॅसेज, हा काढू नका, हे सगळं पुस्तकात ठेवूया, प्रयोगाला हे एवढ्याच संहितेची गरज आहे. म्हणून मी माझे स्वतःचे संवाद कापले त्याच्यामध्ये. तर हा जो एक भाग असतो, तर सांगत काय होतो की मी अशा तऱ्हेची गरज ज्या नाटकांना आहे तीच नाटकं मी केली. अमेरिकेसाठी एक साठालोट वेगळं केलं किंवा आणखी नाही काही केली. परंतु सांगायचा मुद्दा असा की मी शक्यतो कधी मीच डिरेक्ट करीन असं इन्सिस्ट नाही केलं, आवश्यक तेव्हाच केलं. म्हणूनही असेल, कालच कोणीतरी प्रश्न विचारला
की तुम्ही इतरांच्या पुस्तकांना मुखपृष्ठ काढली नाहीत, स्वतःच्याच काढली किंवा इतरांची नाटकं डिरेक्ट केली नाहीत म्हणून स्वतःचीच केली म्हणून कदाचित लोकांच्या लक्षात तुम्ही चित्रकार किंवा दिग्दर्शक म्हणून आला नसाल. तर हेही खरं आहे कदाचित, पण तितका मला वेळ मिळाला नाही की माझीच नाटकं जिथे मी सगळी करत नाही दिग्दर्शक दुसऱ्यांना तुम्ही आणि दुसऱ्यांची कुठे करायला. आणि पुन्हा निर्मात्यांचा विश्वास, निर्मात्यांना पुन्हा एक तऱ्हेची लेखक जवळ असण्याची भीती असते. एकदा लेखकापासून स्क्रिप्ट घेतला आणि त्याला दूर केला की आपल्या डोक्यातला दिग्दर्शक घेऊन आपण करायला मोकळे. म्हणजे आपण त्याला टप्पल मारून पण सांगू शकतो हा नको रे नट तोच घे, तरी ऐकणार नाहीत कदाचित असं त्यांना वाटतं. बऱ्याच वेळेला मी निर्मात्याच्या फायद्याचेही निर्णय घेतो, पण त्यांना वाटतं की कसं आपण यांना सांगणार बदलायला, म्हणून मग नकोच ना त्यापेक्षा ते बरोबर असं म्हणून ते बऱ्याच वेळा मलाच काय सुप्रियाला पण लांब ठेवतात. पण मला वाटतं की दिग्दर्शक मतकरी पण बऱ्यापैकी त्यांच्या भूमिकेबद्दल आग्रही असतात आणि त्यांना जे हवंय ते करून घेण्यामुळे. हो बरोबर. मला वाटतं असं एक उदाहरण आहे की दुभंग नाटकातलंच की श्रीराम लागून त्यात एक मारामारीचं दृश्य करायचं होतं आणि ते त्यांच्या प्रकृतीला मानवणारं नसल्यामुळे ते वगळूया असं बहुतेक एक म्हणणं होतं, पण तुम्ही त्यांच्याकडनं ते दृश्य करून घेतलं मारामारीचं. ते आवश्यक होतं. मारामारी अशी फार नव्हती, परंतु त्याच्यामध्ये एक व्हिज्युअल असं होतं की जो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता एकेकाळी म्हणजे बापूसाहेब, त्याच्याबद्दल त्या स्टेशन मास्टरला खूप आदर आहे. तो मनुष्य याला या बाईच्या नादात सापडल्यामुळे तिच्या मामाकडून मार खाऊन जमिनीला पाठ लागलेली पाहतो. हे मला नाट्यपूर्ण वाटतं की त्याचा जो डाऊनफॉल दिसतो की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते इथे एक साध्या मारामारीत अडकलेला मनुष्य हे दिसतं. एवढ्यासाठी माझा आग्रह होता. नाही तर मी नटांना नेहमी कम्फर्टेबल करतो, तुला अमुक जमत नसेल ना नको करू, त्याच्याबद्दल मी तुला पर्याय सुचवतो असं मी नेहमीच करतो. त्याबद्दल माझा हट्ट किंवा आग्रह नसतो. पण इथे डॉक्टर लागू ती भूमिका करत होते, त्यांचं म्हणणं की ती मारामारी टाळावी. तर मी म्हटलं की माझा हा हेतू त्यामागे एवढंच नाही तर ज्या अत्रेंवरून ते मॉडेल केलेलं होतं ते बऱ्यापैकी बहिर्मुख असा मनुष्य होता तो. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांनी स्टुडिओमध्ये नाव लिहिलं होतं वनमाला आणि ते गेले होते वगैरे. इथपर्यंत पोचलेल्या मनुष्याला मार खाणं किंवा मार देणं हे काही फार खटकणारं नाही. तिसरं असं होतं की डॉक्टरांची जरी खूप अशी बुद्धिनिष्ठ भूमिका असली तरी त्याच वेळी ते हिंदी सिनेमे करत होते, त्यात मारामाऱ्या करतच होते की. म्हणजे एकदा तालमीतच मला ते म्हणाले होते की माझं आज अंगपार दुखतं कारण मी एक मारामारीचा सीन करू ना. त्यामुळे कुठल्याच प्रकारे पटण्यासारखं नव्हतं की त्यांनी मारामारी करू नये. बरं मारामारी मी मोठी करायला सांगतच नव्हतो, एक दोन धक्के आणि त्या मामानी त्यांना खाली पाडलं हे दिसावं एवढंच. बरं तो धक्के देणारा मामा म्हणजे सुद्धा विनायक पै सारखा उत्तम नट होता, ज्याने यांच्या बरोबरीने काम केलं होतं. मी जिंकलो मी हरलो रंगांच्या नाटकांमध्ये त्याच्याबरोबर. म्हणजे त्यात काहीच खटकण्यासारखं नव्हतं. किंबहुना कदाचित तेच त्यांना खटकलं असेल की त्याच्याकडून मार खाणं वगैरे काय मला माहित नाही त्याच्या मागचं काय लॉजिक होतं. फक्त एक संबंध दिवस संध्याकाळ एक रिहर्सल आम्ही त्या विषयावर चर्चा करण्यात घालवली. दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टरांनी तो अभिनय केला ठरल्याप्रमाणे मारामारीचा. एवढंच त्यांच्याबद्दल त्यांना क्रेडिट देता येईल की त्यांनी तो पुढे कधी प्रयोगात बदलला नाही. मी काही सगळ्या प्रयोगांना जात नसे दिग्दर्शक म्हणून 5 प्रयोगांना जात असे, पण एकदा दिग्दर्शकांनी ठरवून दिलेला अभिनय त्यांनी बदलला नाही यात त्यांचाही मोठेपणा दिसून येतो. मला सांगा ना की आता तुम्ही एवढं सातत्याने लेखन साहित्य लिहिलं, नाटकं लिहिली, तुम्हाला स्वतःला आवडणारी स्वतःची नाट्यकृती आणि साहित्यकृती कुठली? कल्पना आहे की डावं उजवं करणं तुमच्यासाठी कठीण आणि एवढं लिहिलेलं असताना पण तरी पण एखाद्या आपल्या साहित्यकृतीवरती किंवा कलाकृतीवरती आपलं जरा अधिकच प्रेम असतं. नाही तसं क्वचित होतं कारण निरनिराळ्या कारणांनी ती जमून येते. आता घर तिघांचं हवं सारखं त्याचं लेखन, त्याच्यातले अभिनय, त्याच्यातला एकूण नाटक बसवतानाचा अनुभव सगळंच फार चांगलं होतं. त्यामुळे ते ज्याच्याविषयी विशेष समाधान वाटावं अशी कलाकृती होती. लोककथाचा अनुभव तर अगदीच वेगळा होता, आरण्याचा वेगळा होता, पण हे सगळे चांगले अनुभव होते. आणि घरतिघांचा व्यावसायिक नाटकात असून सुद्धा त्याचे उदयधुरत निर्माते होते. त्यांच्या पद्धतीने काय होईना पण मला स्वातंत्र्य पूर्ण दिलं आणि मला माझ्या मनासारखं ते नाटक करता आलं. म्हणजे हे त्यामुळे मला ते
जास्त आवडतं. बहुतेक वेळा यातलं लेखन यांचं जमलेलं तर आहेच, पण कित्येक वेळा मला माझे छोटे ललित लेख किंवा काही वैचारिक लेख हे देखील खूप आवडलेले आहेत, जे संपूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आता त्यांचे संग्रह बरोबर परत निघत आहेत. कायमचे प्रश्न तुमचा 100वा पुस्तक होत. हो, कायमचे प्रश्न. त्यामुळे 101 रंगरूप आणि 104 रसगंध हे सगळे वैचारिक लेख त्याच्यामध्ये आहेत. ते मला महत्वाचे वाटतात, कारण ते 50 वर्षापूर्वी त्यातले काही लेख आहेत, काही अलीकडचे आहेत, तरी देखील ते सगळे बरेचसे त्यातले आजच्या एकंदरीत परिस्थितीला लागू पडणार. ते सार्वकालिकता टिकवण्याचे सगळे लेख म्हणूनही ते आवडतात. आणि माणसाच्या गोष्टीसारखं म्हणजे माझ्या ललित लेखनामधून ज्यांना थोडाफार गोष्टीचा आकार आहे असे एकत्र केलेले माणसाच्या गोष्टी या नावाचे 2 भाग आहेत. ते लोकांना खूप आवडतात. म्हणजे पहिला भाग लोकांना खूपच आवडला, त्यांनी फोन करून पत्र लिहून कळवलं, म्हणून दुसरा भाग त्याचा प्रकाशित झाला. आणि त्यातल्या 8 गोष्टी मी आता अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये माझ्या 8-10 ठिकाणी वाचल्या. त्या लोकांना तिथेही खूप आवडत आणि स्वतःला त्याला रिलेट करता येत असे म्हणून अधिक चांगलं वाटतं. त्या सगळ्या साध्या गोष्टी होत्या, गुणगता नव्हत्या. पण मला एक तुमच्या लेखनाचं म्हणजे मी म्हटलं की गुणात्मकता टिकवून ठेवणं किंवा गुणवत्तापूर्ण प्रत्येक लेखन असणं हे खरंच म्हणून कसं असतं. म्हणजे महानगरमध्ये तुमचं सोनेरी सावल्यासारखं सदर सुरू होतं, पण कुठलंही सदर मी कधी वाचताना असं नाही वाटलं की अरे की हे वृक्ष झालेलं आहे किंवा त्यात ओघवतेपणा नाही आहे वगैरे, स्टेल झालंय, असं काही झालेलं नाही. तर म्हणजे हे जे काय आहे ना की वाचनीय, मी किमान वाचनीयता प्रत्येकामध्ये असणं, कारण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे कंटाळा. वाचनीय असं काहीतरी लिहावंच, वाटल्याशिवाय लिहायचंच नाही. अर्थात एक डेडलाईन डोक्यात असतेच, विशेषतः सदर ते वेळेवर गेलं पाहिजे हे असतं. पण तरी काहीतरी चांगलं सुचलं मला. आज जरी सुचलं पाहिजे आणि उद्या लिहून द्यायचं तरी सुद्धा आज सुचताना ते उत्स्फूर्तच पाहिजे. उद्या लिहून देणाऱ्याच्या आग्रहासाठी म्हणून कसंही लिहून पुरं केलं असं मी केव्हाच केलं नाही. तसं येतच नाही मला करता. जरी असं कोणी सांगितलं की असं कर, आम्हाला आमच्यासाठी एक सीन लिहून द्या, आमचं परवा शूटिंग आहे, मला नाही येणार. पण क्वचित कधी असंही झालेलं आहे की तुमच्या, मी पूर्वी असा एक आक्षेप घेतला गेला होता की तुमच्या काही कथांना पाश्चात्य आधार आहे वगैरे, तर काय म्हणजे तर तो आक्षेप अशासाठी घेतला गेला असणार, तो खोटा आहे पूर्णपणे. कारण मीच असं अनेक वेळा म्हणत आलोय, गुणकथांना विशेषतः असू शकतो असा आक्षेप, कारण साध्या ज्या गोष्टी आहेत त्या सामाजिक प्रश्न. पण गुणकथांविषयी मी नेहमी असं म्हणत आलो की त्या जर स्वतंत्र नसल्या तर त्यांना लिहिण्याला अर्थच नाही. कारण आजपर्यंत उत्तम भाषांतरं इतकी झालेली आहेत चांगल्या चांगल्या गुणकथा, म्हणजे पूर्वीपासून दपान खांबेटेन पासून ते विजय देवधर पर्यंत अनेकांनी उत्तम भाषांतरं केलेली आहेत. असं असताना आपण आणखीन एक भाषांतर कशाला करायचं, त्यात मुद्दा काय. बरं, असं नाही की त्यामुळे एक लिहिणं माझ्या नावावर जमावणं, तर त्याच्या आधी मी नाटकं रणवीरची नाटकं लिहितच होतो, त्यामुळे आणखीन एक माझ्या नावावर कशाला. दुसरं असं आहे की तुम्ही जर या सगळ्या कथा पडताळून पाहिल्यात, तुमच्या लक्षात येईल की सगळ्याच्या मागचं व्यक्तिमत्व एक आहे तुम्हाला. आणि त्यासाठी त्या स्वतंत्र असण्याची गूढकथा आवश्यक आहे. कारण गूढकथा या शब्दामुळे पहिला शब्द जरी पहिली 2 अक्षर गूढ असली तर ती एक कथा आहे ना. गूढकथा म्हणजे ती कथा म्हणून चांगली झाली पाहिजे. आणि चांगल्या कथेमध्ये लेखकाचं व्यक्तिमत्व, त्याचे विचार, त्याची मनुष्य जातीविषयीची सहानुभूती, त्याची एकंदर आयुष्याविषयीची धारणा, हे सगळं येतं. तुम्ही जर या कथा तपासल्यात तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं त्यात आहे. मुळात त्या चांगल्या कथा आहेत आणि गूढता हा त्याचा एक आणखीन एक पैलू आहे. आणखीन एक, पण त्या बेसिकली त्या कथा म्हणूनच चांगल्या आहेत. आता अशा कथा जर ट्रान्सलेटेड असल्या, घेतलेल्या असल्या तर त्या चांगल्या होतील कशा. त्यासाठी त्या, आणि त्याच्यातून व्यक्तिमत्व लेखकाचं तपासता येईल कसं. जर मी एखादी इंग्रजीवरून कथा घेतली तर त्यात जे व्यक्तिमत्व येईल ते त्या मूळ इंग्रज लेखकाचं येईल की नाही, माझं कसं येईल. तर त्या दिवशी त्या पडताळून पाहिल्यावर लक्षात येतच की त्या सगळ्या स्वतंत्र आहेत. परंतु असा आक्षेप अगदी सुरुवातीला घेतला गेला असेल, कारण आपल्याकडे कुणालाही त्याचं श्रेय द्यायची पद्धत नाही. इतकी चांगली गोष्ट म्हणजे ती फॉरवर्डच घेतलेली असणार. अशी जी आपला एक जो हे आहे आत्मविश्वासाची कमी आपल्यामध्ये जी आहे, अभाव जो आहे, की त्यामुळे आपल्याकडे म्हणजे इतकं चांगलं होणारच नाही अशी एक प्रवृत्ती आहे. त्याच्यातून सुद्धा, आणि ते सोपंही पडलं समीक्षकांना त्यामुळे बाजूला टाकायला,
की ज्यावर ती कथा इतकी गुंतवून टाकणारी आहे, इतकी चांगली लिहिलेली आहे, त्यावरती या लेखकाने नवीन कथा लिहितोय त्यात लिहिलेली असणं शक्यच नाही. ही कुठल्या तरी इंग्रजीवरून डॉक्टरेशन झालं असं म्हटलं की ते पसरत जातं आणि ते सोपं पडतं. तुम्हाला एकूणच सगळं म्हणजे शिकण्याची उर्मी म्हणजे पहिल्यापासून आहेच खरं तर. म्हणजे त्या उर्मीतनं तुम्ही वेगवेगळी कला माध्यमं हाताळलेली आहेत. म्हणजे लेखन, दिग्दर्शन, चित्रकलेसारखं माध्यम की त्याचं रितसर शिक्षण निघतं तेही तुम्ही हाताळलं. असं काही राहिलंय का की एखादं कला माध्यम की ते आपण केलं नाहीये आणि मग आपल्याला ते करून बघायचंय, असं कुठलं आहे काही? तसं चित्रमाध्यमामध्ये मला अजून खूप करता येण्यासारखं होतं, पण मी ते जाणीवपूर्वक नाकारलं. कारण असं की मग तुमचं लेखनावरचं लक्ष, एकाच वेळेला लेखन आणि चित्रकला हे दोन्ही इतक्या गंभीर गोष्टी आहेत आणि दोन्हीच्या पाठीमध्ये इतका विचाराचा भाग आहे की तुम्ही एका प्रकारे विचार करायला लागला की दुसऱ्या प्रकारचा विचार तुमचा बंद होण्याची शक्यता आहे. चित्रकलेमध्ये विशेषतः चित्रकार हा विचार करता करताच त्याचं बहिर्मुख स्वरूप पाहत असतो आणि लेखनामध्ये लेखक हा अंतर्मुख होऊन विचार करत असतो आणि त्या पद्धतीने लिहित असतो. तर या दोन गोष्टी एकत्र करत राहणं म्हणजे आपण दोन्ही गोष्टीवर अन्याय करू असं वाटून माझी चित्रकला थांबली. दुसरं असं की पुष्कळ बुक कव्हर्स किंवा जी चित्र करता येईल मुलांच्यासाठी मी पुष्कळ चित्र केली, परंतु त्याच्यामध्ये मला असं वाटत आलं नेहमी की चांगली चित्रकला म्हणजे काय, पुन्हा याचा शोध घेणं हे फार कठीण आहे. त्याच्यासाठी तुमचं संबंध आयुष्य घालवायला. नुसते तुमचे आकार चांगले येतात किंवा तुम्हाला प्रमाणबद्धतेची समज आहे किंवा अॅनाटॉमी ज्याला शारीरिक शरीर आकृती काढतो आहे ते, तेवढ्याने चित्रकला होत नाही. तुमचा विचार अशापर्यंत गेला पाहिजे की शेवटी तुम्ही चित्र हे स्वतःच्या एक प्रकारची ती समाधी आहे त्याच्यामध्ये पर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. त्याच्यासाठी दुसरं आयुष्यच हवं. खरं म्हणजे या एका आयुष्यात हे या दोन गोष्टी ते, आणि कारण लेखनही काही प्रकारे असंच आहे. जसं मी म्हणतो की जेव्हा त्यात व्यक्तिमत्व तुमचं दिसतं तेव्हा तुमच्या आतपर्यंत तो विषय भेटलेला असेल तरच आतून परत तो बाहेर येणार. तर त्यामुळे मला हे कठीण गेलं. पण चित्रकला ही एक शिकायला हवी होती गोष्ट असं वाटतं. दुसरं असं वाटतं की मगाशी मी त्याचा उल्लेख केला की पाठिंबा नसल्यामुळे वेळ फार जातो. जर मला पटापट चित्रपट करायला निर्माते मिळाले असते, मला 10 चित्रपट झाले असते. जो मला खूप स्ट्रगल करून एक चित्रपट मी करू शकलो. ह्या स्ट्रगलमध्ये जो तुमचा वेळ जातो ना, तो विशेषतः नाटकाच्या निर्मितीसाठी. नाटकही चांगली वेगवेगळ्या प्रकारची मी आणखीन करू शकलो असतो, पण ती करायला असा कोणी निर्माता माझ्याबरोबर नव्हता की त्याप्रमाणे चांगलं काहीतरी करून सर्जनशीलता तुझी दाखव आणि मी तुझ्या पाठीशी असं म्हणलं. सुरुवातीला मधुकर नाईक होता, रंगयात्रीसाठी मी दुभंग केलं आणि उत्तम बसवून दिलं, उत्तम चाललं, पण नंतर तोही थांबला. आणि तसं निर्माते नाही. तसं चित्रपटाला सुद्धा तुझ्या आवडीचं, तुझा कॉन्फिडन्स तुला ज्याच्यामध्ये आहे, तुला जे प्रामाणिकपणे सांगायचं आहे, जो आशेस आहे त्याचे कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. असे फक्त आता 2 सहनिर्माते भेटले आम्हाला, अनिश जोशी आणि मंदार वैद्य. त्यामुळे आमचं इन्व्हेस्टमेंट चित्रपट होऊ शकला. पण पुन्हा आता पुढच्या चित्रपटाच्या वेळी पुन्हा असा समान धर्मा भेटणं हे आहे. इंदिरा नाटकाचा विचार चाललाच आहे, तर त्याच्यासाठी कोणी असंच मनुष्य भेटलं पाहिजे. एवढं मात्र खरं की सध्या मी पुढचा चित्रपट आणि इंदिरा याचा इतका ध्यास घेतलेला आहे की ते एकदा करून झाल्याशिवाय मला दुसरं काही फार करता येईल असं वाटत नाही. मी आपण मागासून एवढी खरी मोठी चर्चा करतोय आणि नुकतीच तुम्ही 75 वर्ष आयुष्याची पूर्ण केलेली आहेत. म्हणजे एक प्रकारे काळाचा मोठा तुकडा स्वतःच्या नजरेने पाहिलेला आहे आणि तो तुकडा जसा मी खरं तर मोठ्या ताकदीनेच स्वतःच्या नाटकात, साहित्य कृतीत बंदिस्तही केलेला आहे. कधी कधी त्याच्यावरती सोल्युशन देण्याचाही प्रयत्न केलेला आहे. पण आज जो काळ आपल्या समोर उभा आहे तो पूर्वीसारखा आहे का, किंवा मग आजचा काळ अधिक जटिल झालेला आहे किंवा अधिक जिकिरीचा झालेला आहे? तर या आजच्या काळाकडे तुम्ही कसे बघता आणि मी लेखकांपैकी किंवा कलावंतांपैकी तसा कोणी प्रयत्न करताना तुम्हाला दिसतंय का की आजच्या काळाचा तुकडा आपल्या कलाकृतीमधनं, कला माध्यमातनं समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा? खरं म्हणजे आजच्या काळाचा तुकडा कलाकृतीमधून येईल तो उद्या, आजच्या आज येणार नाही. कारण कुठलाही काळ किंवा कुठलीही परिस्थिती समजून घ्यायला आणि ती स्वतःमध्ये मुरवून घ्यायला कलावंताला काही एक वेळ लागतो.
पण मी एवढंच सांगेन की गेली इतकी वर्ष मी साहित्य, रंगभूमी, चित्रपट ही क्षेत्र पाहत आलोय. त्यामध्ये मला एक फरक पडलेला जाणवतं की माणसांच्या वृत्तीमध्ये पुष्कळच फरक पडलाय असं वाटतं. पूर्वी ज्या तऱ्हेने माणसं एकत्र येऊन केवळ त्या कामावरच्या प्रेमाने काम करायची, तसं आता दिसत नाही. म्हणजे आता एक तर संघटित वृत्ती राहिली नाहीये. माणसं खूपच व्यक्तिवादी झाली आहेत आणि प्रत्येकाला स्वतःच्या फायद्याचा विचार किंवा मला काय मिळणार आहे यातून आणि मला ताबडतोब काय मिळणार आहे. खरं म्हणजे प्रत्येकाला संघटितपणे काम करताना काहीतरी मिळतच असतं, पण ते कालांतराने मिळतं आणि तितकं थांबण्याची आजच्या तरुणांची तयारी नसते. त्यामुळे मग फुटकळ गोष्टी करत राहतात, कुठल्या तरी स्पर्धा करायच्या, कुठेतरी काहीतरी लहान मोठं बसवायचं आणि बऱ्याच यातल्या तरुणांच्या अंगात बरंच सामर्थ्य असू शकतं. म्हणजे मोठ्या प्रमाणावर काही गोष्टी ऑर्गनाईज करू शकतात ते. असं असताना ते स्वतःला नाव मिळण्याच्या चुकीच्या कल्पनांनी लहान गोष्टींमध्ये मोठं होण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या गोष्टींमध्ये तुम्ही लहान जरी असलात तरी सुद्धा आज ना उद्या तुम्ही मोठे होऊ शकतात. बरोबर. पण त्यापेक्षा लहान गोष्टींमध्ये मोठं. मी एखादा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा तरुण आहे, त्याचं सामर्थ्य कशामध्ये, तो उत्तम ऑर्गनायझर होऊ शकतो, उत्तम निर्माता त्यामुळे तो होऊ शकतो. निर्माता म्हणून तो काही वर्षात उत्तम नाटकं देऊ शकतो आणि रंगभूमीला मदत करू शकतो. तो आज स्वतः नाटक डिरेक्ट करायला बसतो. सर्वसामान्य असल्यामुळे त्याचे ते नाटक किंवा एकांकिका काय असेल ते सामान्य होते ना, त्याला उपयोग होतो ना रंगभूमीला त्याचा उपयोग होतो. हे सध्याची ही मोठी समस्या आहे की माणसं मोठ्या गोष्टींबरोबर स्वतःला जोडूच शकत नाही. त्यामुळे संघटित वृत्तीने कामं करण्याची पूर्वी जी वृत्ती होती, अगदी सुरुवातीच्या नाटकांमध्ये तर मी पाहिलंय की छोट्या कामासाठी सुद्धा मोठी मोठी नट मिळायची. लक्ष्मीकांत बेर्डे, छोटू सावंत, अरविंद देशपांडे सारख्यांनी सुद्धा नाटकामध्ये छोटी छोटी कामं केलेली आहेत. का तर एक चांगलं नाटक उभं करतोय आपण याचा त्यांना याचा आनंद असायचा. त्यासाठी तालमीला जमायचं, रोज त्यातून शिकायचं काही. आता असं नाही की माझं जर काम छोटं आहे तर मी कशाला करू, मला जर हिरोचा रोल मिळणार असेल तरच मी करीन. मला जर 10 दिवसात नाटक येऊन करायचं असेल तर मी करीन. तुम्ही सगळं बसवून घ्या, मी हिरो आहे, मी 10 दिवसात करीन. बरं मला याला नाईट किती मिळणार, पण इतकी नाईट इथे मिळाली तर माझे सिरियलचे किती बुडणार, इथे जर मी तालमीला आलो तर माझे चित्रमालिकेचे किती बुडणार. हे अशा सगळ्यांनी मला असं वाटतं की त्यात त्यांचाही दोष नाही की पैशाचं एवढं मोठं प्रलोभन असताना पूर्वी ते नव्हतंच, त्यामुळे सोपं होतं ते बाजूला ठेवणं. आज हे समोर इतकं दिसत असताना ते बाजूला ठेवणं यासाठी खरोखरच फार विवेकाची गरज आहे. आणि तो विचार किंवा तो विवेक आत्ताच्या तरुण मुलांमध्ये असायला, त्यांच्यात सामर्थ्य आहे, त्यांच्यात गुण आहे, त्यांच्यात चिकाटी आहे, एक काम खूप वेळ करत राहण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे. परंतु व्यक्तिवादामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्येच ते रमतात, कारण तात्पुरतं नाव मिळतं म्हणून. पुढे ते नाव फार काळ टिकत नाही हे त्यांच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा मग ते निराश होतात. हे त्यापेक्षा पूर्वी छोट्यापासून हळूहळू मोठी माणसं होते. काही नाही, जे कधी फोटोला सुद्धा आले नाहीत त्या लोकांची नावं झालेली आहेत, कारण ते पाठीमागे राहून काम करत आले. हे तत्व आज विसरलं गेल्यामुळे सर्वांचाच आनंद कमी होतोय. मतकरी, तुम्ही इथे आलात म्हणजे आकाशवाणीसाठी मुलाखत देताना तुम्ही गेले जे काही आपली 2-3 तास चर्चा सुरू आहे, तर हा एक खरोखरच एक मोठा आनंदाचा भाग होता. म्हणजे माझ्यासाठी तर तो होताच, आकाशवाणीसाठी तो ठेवा आहेच आणि पुढच्या पिढीसाठी तो एक प्रकारे दस्तावेजीकरण आहे. हे मला खूप महत्वाचं वाटतं. आणि मुख्य म्हणजे कुठल्याही गोष्टीमागे लेखक किंवा कलावंत किती विचार करतो किंवा त्याचे विचार किती सुस्पष्ट असते किंवा किती सुस्पष्टता त्याच्या विचारांमध्ये असते, हा भाग मला सतत जाणवत होता. आणि त्या दृष्टीने एक प्रकारे पुढच्या पिढीला मार्गदर्शन होईल असंही, त्यांना त्यांच्या मर्यादा कळतील असंही, आणि त्यांना त्यांच्यातल्या स्वतःच्या कलागुणातली व्यापकता कशी जाणवेल या दृष्टीने ही मुलाखत खूप महत्वाची होती असं मला वाटतं. आणि येणारी पिढी तुमचे हे विचार घेऊनच पुढे जाईल याची मला खात्री आहे, किंवा असं मी एक विश्वास व्यक्त करतो. आभारी आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुकुंद कुळे यांनी घेतलेल्या आकाशवाणीच्या संग्रहातील मुलाखतीचा भाग 4 आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.